निश्चय करायचा आहे। लग्न तिथी निश्चित करायची होती, पण सुरू काय? मुलीचा शोध। वा, छान चाललंय। गुरुजींनी पण काय आदेश दिलाय देव जाणे। अगं अगं, असं काय करतेस? तशीच पळून गेली। अगं मी रागावलो म्हणून वाईट वाटलं का? अगं मी काही रागावलो नाहीये। हा म्हणजे रागावलोय, पण वहिनी, अहो वय लहान आहे तिचं आणि अंगात हुड पण आहे। आता अण्णा महाजन म्हणालेत ना येईल, तर तुम्ही जरा भाऊजी। सखू पडले असते ना आता मी। ह्या मुलीला ना कुठे कसं वागावं समजतच नाही। दिगू, कुठे होतास तू? बघितलंस ना ही मुलगी बैठकीत कसं वाऱ्यासारखी धावत गेली। आज वागनिश्चयाचा दिवस आणि बालिशपणा काही जात नाहीये तिचा। अंगात शिस्त म्हणून नाहीये। अण्णा हेच संस्कार केलेत का मुलीवर? मोठं कौतुक करत होतात त्या अशा वागण्याचं का? शिवाप्पा, अशीच बेछूट वागणार आहे का ती सासरी? नाही, शिकवणूकच अगदी कच्ची दिसतीये। आई, अगं जाऊ दे, लहान आहे ती। तिने काही जाणून बुजून केलं नसेल। चला आपण पुढच्या कार्यक्रमाची तयारी करूया। अण्णा मामा। हो हो मनोरमाबाई, रागू नका। भाबे, उमा, चला चला घाई करा। हो हो, आलोच आम्ही। चला सासूबाई। दिगू, अजून कशाचा कशाला पत्ता नाही आणि आईला बाजूला सरून त्या परक्या मुलीची कड घेतलीस। पुढे काय करशील? आई आई, जरा शांत हो। बाई 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 बाई, आपल्या तोंडचं पाणी पळवून वर हसते ही इथे। शर्थ झाली बाई। काय करायचं हिचं? इथे माझी प्रतिष्ठा पणाला लागलीये, तुमचं काय जातंय? सखू, बाळा असं करू नये ग। किती काळजीत पडलो आम्ही। वा, अहो असं गुळूमुळू बोलून काय उजेड पडणार हिच्या डोक्यात? 2 धपाटे घाला म्हणजे अक्कल येईल हिला। ए, कशाला धपाटा घाला म्हणतेस ग? हा, आता 4 दिवस राहिलेत माहेरचे। सखू, असं नाही करायचं हा। सासरी गेल्यावर मनात आलं आणि केलं, असं नाही। आता पुढचा कार्यक्रम सुरू करायला हवा। तुझं काय काम इथे? जीभ जरा लांबच आहे तुझी। यापुढे जवळपास सुद्धा दिसायचं नाही, कळलं? काय रे पांडू, काय झालं? अरे एवढं कशाचा गोर घेतला आहेस? अगं अभि, सखूचा नवरा साजरा आहे। पण काय? अरे बोल की, काय झालं तुला एवढं घाबराया? अगं ती सखूची होणारी सासू हा चांगली नाही, श्रीमंत आहे पण मालकी मसे। असं रागा रागा करणं, मोठे डोळे करून बोलते। वाटतं की डोळ्यानेच खाते का काय आपल्याला? अगं सखूनी तिला तू विठोबाचा प्रसाद दिला होता, तर तिने सर्व फेकून दिला। काय सांगतोस?
मग अगं ती सखूच्या काळ्याचा लय राग राग करते. अरे देवा. अरे पांडू, श्रीमंत हाय म्हणतोस ना, म्हणून असेल तो राग. आणि काही माणसं दिसत्यात रागीत पण असतात एकदम फणसावानी बघ. आणि मला सांग, सखूचा नवरा साजरा आहे ना. आपली सखू सासरी गेली की सगळ्यांना जिंकून गेल बघ, सासूला बी जिंकून गेल. तू नका गोर घेऊस. वय तसं हाय. सखू, त्या देतात ना, ते ओटीत घे. नीट घे, हात फाटके नकोत. बाई 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 बाई, भारीतलं लुगडं आहे हा सखू. आमच्या मनोरमा मावशीचं करणं म्हणजे अगदी राजेशाही असतं. अशा रंगपोताचं लुगडं आमच्या जवळ सुद्धा नाही सखू. दागिना तर कसा ठसठशीत आहे. सखू खरंच भाग्यवानच म्हणायला पाहिजे हा वंस. श्रीमंत घरात जाणार आता सखू. चल सखू, नमस्कार कर. शिकवलाय ना उमाईनी? तेवढं कळतंय भामे. शिकवणार ना. सखू, पाया पड बरं. वा, अगं सासूला नमस्कार करायचा आधी. तिचा मान पहिला. शिकवलंय ना, मग तसं कर. ठीक आहे. अहो सुखी राहा मुली, सासूच्या मर्जीतली हो. सासूची